नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सगर सौदास खटवांग राजांच्या कथा. महर्षी पराशर पुढे सांगू लागले. कश्यप्याची कन्या सुमती आणि विदर्भ राज्याची कन्या केशिनी या दोघी राजा सगरच्या पत्नी बनल्या. त्यावेळी भगवान और्य म्हणाले की तुमच्यापैकी एकीस तुमच्या कुलाची वृद्धी करणारा पुत्र होईल, तर दुसरीस 60,000 पुत्र होतील. तेव्हा यापैकी हवा असेल तो वर तुम्ही एकमेकींना मागून घ्या. तेव्हा केशिनीने 1 पुत्र, सुमतीने 60 पुत्र देणारा वर मागितला. केशिनीला झालेल्या पुत्राचे नाव असमंजस असे ठेवले. तो बालपणापासूनच बिघडलेला होता. तो मोठा होईल तेव्हा आपोआप सुधरेल असे लोकांना वाटले. तो मोठा झाला तरी सुधरेना. तेव्हा पित्याने त्याचा त्याग केला. तेव्हा आपल्या सावत्र भावाप्रमाणे सुमतीचे 60,000 पुत्रही वागू लागले. त्याने सर्व विश्वात यज्ञ आणि धर्माचा नाश केला. याच वेळी सगर राजाने अश्वमेध यज्ञ करावयास सुरुवात केली. त्याचे पुत्र त्या अश्वाचे रक्षण करीत अश्वामागे गेले, परंतु कोणीतरी तो अश्व चोरून पाताळात घेऊन गेला. सगरच्या 60,000 पुत्रांनी त्या अश्वाच्या खुरांचा माग काढीत प्रत्येकी 4-4 योजने जमीन हकली. तेव्हा ते पाताळात पोहोचले. तेथे त्यांचा अश्व भटकताना दिसला. त्या अश्वाजवळ शरद ऋतूत ढगरहित म्हणजे स्वच्छ सूर्य असतो तसे तेजस्वी असलेले व सर्व दिशांना प्रकाश देणारे महर्षी कपिल बसले होते. तेव्हा दुरात्मा सगर पुत्रांनी आपली शस्त्र परजली आणि ते म्हणाले, हाच तो अश्वमेधाचा घोडा पळवणारा आणि यज्ञात विघ्न आणणारा आहे. याला ठार करा. कपिल ऋषींच्या दिशेने सगरचे 60,000 पुत्र धावू लागले. कपिलाने आपल्या परिवर्तित डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले. त्यामुळे स्वतःच्या देहातून निघालेल्या व कपिल मुनींच्या डोळ्यातून परावर्तित झालेल्या अग्नीने त्या सर्वांची राख केली. आपल्या मुलांचे भस्म झालेले सगर राजाला समजले. तेव्हा त्याने असमंजस याचा पुत्र अंशुमन यास अश्व परत आणावयास पाठविले. तो देखील आपल्या 60,000 काकांनी खोदलेल्या मार्गाने पाताळात जाऊन पोहोचला. तेथे कपिल मुनींच्या जवळ जाऊन भक्तीने नम्र होऊन त्याने त्यांना प्रसन्न केले. तेव्हा कपिल मुनींनी म्हणाले, हे वत्सा, हा अश्व घे आणि तो तुझ्या आजोबांकडेच नेऊन पोचव. तसेच तुला जो वर हवा असेल तो माग. तेव्हा म्हणाले, तुमच्या शापाने भस्म झाल्यामुळे माझ्या या पितरांना स्वर्ग मिळालेला नाही. त्यांना तो मिळेल असे काहीतरी करा. तेव्हा ते म्हणाले, तुझा नातू गंगेचा पवित्र प्रवाह पृथ्वीवर आणण्यात यशस्वी होईल. त्यामुळे त्यात स्नान केल्यानेच नव्हे तर कोणत्याही कामधेनूखेरीज तिच्या पाण्याचा स्पर्श मेलेल्याच्या हाडांना, कातडीला, स्नायूंना किंवा केसांना झाल्यास किंवा तिच्या पाण्यात कोणी प्राणी पडल्यास तात्काळ त्याला स्वर्ग मिळतो. हे ऐकून अंशुमनाने त्यांना प्रणाम केला आणि तो आपल्या आजोबांच्या यज्ञशाळेत आला. कपिल मुनींकडून परत आलेला अश्वमेधाचा अश्व त्याने सगरास दिला. तेव्हा राजाने अश्वमेध पूर्ण केला. आपल्या 60,000 पुत्रांनी जी जमीन खणली होती तिलाच त्याने आपले पुत्र मानले, म्हणून तो सगर या नावाने प्रसिद्ध झाला. अंशुमनाचा पुत्र दिलीप झाला. दिलीपचा पुत्र भगीरथ होता. त्याच्याच प्रयत्नाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आली, म्हणूनच तिला भगीरथी असे म्हणतात. भगीरथीचा पुत्र सुत्रोह झाला. त्याच्या 5 पिढ्यानंतर ऋतुपर्ण नावाचा राजा झाला. तो द्यूत विद्येत प्रवीण झाला. तो नल राजाला सहाय्य करणारा झाला. त्यांच्यानंतर 3ऱ्या पिढीत सौदास हा राजा झाला. सौदास एक दिवस हरिणीची शिकार करण्यासाठी रानावनात हिंडत असता त्यास 2 वाघ दिसले. त्या वनात हरिणेच नाहीत असे पाहू वाटून त्याने त्यातल्या एका वाघास मारले. मरणकाल येताच वाघाने आपले एक अत्यंत भयंकर राक्षसाचे मूळ रूप घेतले. दुसऱ्या वाघ रूपातील राक्षस म्हणाला, मी तुझ्या वधाचा बदला घेईन, आणि तो अदृश्य झाला. काही काळाने सौदासाने एक यज्ञ योजला. यज्ञ समाप्त झाल्यावर आचार्य वसिष्ठ निघून गेले. तेव्हा त्यांचे रूप घेऊन
तो पूर्वीचा दुसरा राक्षस वसिष्ठ ऋषींचे रूप घेऊन आला आणि म्हणाला, यज्ञ संपल्यावर मला भोजन दे, त्यात तू मांसाचे मांस शिजव, मी तोपर्यंत येतोच. नंतर त्याच राक्षसाने आचार्याचे रूप घेतले आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे मांसाचे मांस शिजवले. ते एका सोन्याच्या भांड्यात घालून राजाकडे दिले. राजाने ते वसिष्ठांच्यासाठी ठेवले. थोड्या वेळाने खरे वसिष्ठ ऋषी आले. राजाने त्याला ते मांस जेवण्यासाठी म्हणून दिले. वसिष्ठ मुनी मनात म्हणाले, राजा किती दुष्ट आहे, माझ्यासारख्या तपस्व्याला हा मांस देतो. हे कोणाचे मांस आहे हे माहिती व्हावे म्हणून त्यांनी समाधी लावली. त्यांना समजले की हे एका मनुष्याचे मांस आहे. तेव्हा ते अत्यंत रागावून म्हणाले, हे राजा, तू अत्यंत अभक्ष्य असे हे मांसाचे मांस असताना माझ्यासारख्या तपस्व्यास तू दिले आहेस, तेव्हा तू नरमांस लोलूप होशील. राजा म्हणाला, हे भगवंत, तुम्हीच तर अशी आज्ञा दिली होती. वसिष्ठ म्हणाले, काहीतरी काय म्हणतोस, असे म्हणून ते पुन्हा ध्यानास बसले. त्यांना सत्य परिस्थिती समजून आली. राजाला शाप देत ते म्हणाले, तू केवळ 12 वर्षेच माणसांच्या मांसावर राहशील. हे ऐकताच राजा सौदासाने देखील आपल्या उंजळीत पाणी घेतले व वसिष्ठांना तो शाप देऊ लागला. पण त्याची पत्नी मदयंती हिने त्यांना रोखले. त्यामुळे त्याचे पाय भाजले आणि करड्या रंगाचे झाले. वसिष्ठांच्या शापाच्या प्रभावाने राक्षसासारखा स्वभाव झालेला राजा वनात जाऊन 3ऱ्या दिवशीपासून राहू लागला. वनात भटकत तो मांसाचे मांस खात असे. एक दिवस असाच भटकत असता त्याने एक मुनी आपल्या पत्नीशी क्रीडा करीत असलेला पाहिला. तो भयंकर राक्षस पाहून ते दोघे पळू लागले. तेव्हा लगेच त्याने त्यातील मुनीस पकडले. त्यावेळी त्या मुनीच्या पत्नीने त्याला विनवले, हे राजा, तुम्ही रागवू नका. तुम्ही राक्षस नसून इक्ष्वाकू वंशातील राजे आहात. माझ्या पतीला मी अतृप्त असताना तुम्ही ठार करणे उचित नाही, कारण राजा असल्याने तुम्ही हे जाणतात. पण तिचे काहीच न ऐकता त्याने त्या ऋषीस पकडून खाऊन टाकले. तेव्हा चिडलेली ती मुनीची पत्नी म्हणाली, हे राजा, मी अतृप्त असताना माझ्या स्वामीस तुम्ही खाऊन टाकले आहे. त्यामुळे मी तुला शाप देते की तू देखील कामोभोगास प्रवृत्त होशील तेव्हा मरशील. असा शाप देताच ती सती गेली. 12 वर्षे उलटली. राजा शापातून मुक्त झाला. नंतर त्यास कामेच्छा झाली. तेव्हा राणी मदयंतीने मुनिपत्नीच्या शापाची आठवण केली. तेव्हापासून राजा कामेच्छेचा कायमचा त्याग केला. पण या राजास पुत्र नव्हता, म्हणून त्याने वसिष्ठ ऋषींची प्रार्थना केली. वसिष्ठ ऋषींनी यज्ञ केला, त्यामुळे मदयंती गर्भवती झाली. बराच काळ ती प्रसूती झाली नाही. तेव्हा मदयंतीने आपल्या उदरावर दगडाने म्हणजे अश्माने प्रहार केला. त्यामुळे पुत्र जन्मला आणि त्याचे नाव अश्मक पडले. अश्मकाचा पुत्र मूलक झाला. त्याच वेळी परशुराम पृथ्वीवरील क्षत्रियांना ठार करीत होता. त्यावेळी विवस्त्र स्त्रियांनी मूलकाच्या चारही बाजूनी जणू कवचच करून त्याचे रक्षण केले आणि म्हणूनच त्याचे नाव नारी कवच असे पडले. त्यांच्याच नंतर काही पिढ्यांनी खट्वांग नावाचा राजा झाला. त्याने देव व राक्षसांच्या युद्धात देवांना फार मदत केली. तेव्हा देव त्याला म्हणाले, वर माग. तो म्हणाला, ठीक आहे, वर द्यायचा असेल तर मला माझे आयुष्य किती आहे ते सांगा. तेव्हा देव म्हणाले, तुझे आयुष्य केवळ 1 मुहूर्तच राहिले आहे. हे ऐकून तो अतिशय वेगवान अशा यानात बसून घरी परतला. आपल्या घरी येताच त्याने विष्णूची प्रार्थना केली. विष्णूने ते दान करता तो मुक्त झाला. नंतर त्यांच्या वंशात दीर्घबाहू, अज, दशरथ असे राजे झाले. याच दशरथाच्या पोटी भगवान विष्णूने 4 अंशांनी अवतार घेतले. तेच श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होत. यानंतर रामाची कथा थोडक्यात सांगून पराशर ऋषी म्हणाले, श्रीरामाचे 2 पुत्र होते. त्यांची नावे लव आणि कुश. लक्ष्मणाचे 2 पुत्र अंगद आणि चंद्रकेतू. भरताचे 2 पुत्र तक्ष आणि पुष्कल, तर शत्रुघ्नाचे सुबाहू आणि शूरसेन असे 2 पुत्र होते. याचे पुत्र पुढे सूर्यवंशीय क्षत्रियांचे प्रवर्तक बनले. अशा रीतीने इक्ष्वाकू वंशातील प्रमुख राजे होते. निमी कथा. पराशर ऋषी सांगू लागले, इक्ष्वाकूचा पुत्र निमी याने एक मोठा दीर्घकाळ चालणारा यज्ञ करायचे ठरविले. त्या यज्ञाचे होता म्हणून
वसिष्ठ ऋषींना आमंत्रण दिले. पण वसिष्ठ म्हणाले, इंद्राचा असाच दीर्घकाळ चालणारा यज्ञ मी आधीच स्वीकारला आहे. तेव्हा तो होईपर्यंत तू थांब. तेथून आल्यावर मी तुझा यज्ञ करीन. हे ऐकून राजाने काहीच उत्तर दिले नाही. त्याचे मौन पाहून वसिष्ठांना वाटले की त्याने आपले म्हणणे मान्य केले आहे. त्यामुळे तो इंद्राचा यज्ञ करावयास ते निघून गेले. इकडे निमी राजाने गौतम व इतर ऋषींना घेऊन आपला यज्ञ सुरू केला. वसिष्ठ मात्र इंद्राचा यज्ञ संपल्यावर निमीचा यज्ञ करावा म्हणून त्वरेने आले. आपल्या जागेवर राजाने गौतमाला निवडलेले पाहून ते रागावले. त्यावेळी झोपलेल्या निमीला त्यांनी शाप दिला, तू देहरहित होशील. राजा निमी जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला वसिष्ठांनी शाप दिला ही गोष्ट समजली. माझ्याशी काहीच न बोलता आणि मी झोपेत असताना त्यांनी जर शाप दिला आहे तर मीही त्यांना शाप देतो, तेही देहरहित होतील. असा शाप देऊन त्याने आपल्या देहाचा त्याग केला. त्याच्या शापामुळे वसिष्ठांच्या प्राणी मित्रा वरुणाच्या वीर्यात जाऊन राहिला. ऋषीला पाहून कामातूर झालेल्या मित्र वरुणाचे स्खलन होताच त्यांना पुन्हा आपला देह मिळाला. राजा निमीचा देह देखील अत्यंत मनोहर गंध, तैल अशा गोष्टींनी संरक्षित ठेवल्याने खराब झाला नाही. जेव्हा यज्ञ संपला तेव्हा सर्व देवदेवता आपापल्या वाट्याला यज्ञातील आविर्भाव घेण्यासाठी तेथे आले. तेव्हा निमीचा यज्ञ करणारे ऋषी त्यांना म्हणाले, यज्ञाच्या यजमानाला वर द्यावा. त्याचे ऐकून देवांनी देखील निमीच्या शरीराला प्रेरणा दिली. निमी म्हणाला, देह व आत्म्याचा विलग झाल्याने जे दुःख होते तेवढे मोठे दुसरे दुःख नाही. म्हणूनच आता मला देह नको आहे. मला तुम्ही सर्व प्राण्यांच्या डोळ्यात राहावयास जागा द्या. त्याप्रमाणे देवतांनी निमीला सर्व प्राण्यांच्या डोळ्यामध्ये स्थापन केले. त्यावेळेपासूनच निमेष उन्मेष होणे सुरू झाले, म्हणजेच पापण्यांची आपोआप उघडमीट होणे सुरू झाले. राजा तर देहरहित होता आणि त्याला पुत्रही नव्हता. त्यामुळे देशात अराजक माजेल ह्या विचाराने ऋषींनी निमीच्या देहाचे मंथन केले. त्यामुळे जन्मलेला बालक म्हणजे जनक हा होय. जनक या शब्दाचा अर्थ स्वतःच जन्म घेणारा असा होतो. त्याचा पिता देह नसलेला असल्याने वैदेह हे नावही त्याला पडले. मंथनातून त्याचा जन्म झालेला असल्याने त्याला मिती हे नाव पडले. त्यानंतर सुमारे 20 पिढ्यांनी सीरध्वज नावाचा राजा झाला. तोच पुत्रप्राप्तीसाठी होण्यासाठी यज्ञभूमी नांगरत असताना त्याच्या नागराच्या अग्रभागी जी कन्या निर्माण झाली तीच सीता होय. सीरध्वजानंतर सुमारे 33 पिढ्यांनी कृती नावाचा राजा झाला. तो या वंशातला शेवटचा राजा होय. हे सर्वजण मैथिली देशाचे चांगले राजे होते. पुरुरवा उर्वशी कथा. मैत्रेय म्हणाले, तुम्ही सूर्यवंशाचे तर वर्णन केले, आता चंद्रवंशीय राजांबद्दल सांगा. पराशर म्हणाले, हा वंश अत्यंत तेजस्वी होय. त्यांचे यश श्रेष्ठ व स्थिर असते. या वंशास अनेक कीर्तिमान राजांनी सुशोभित केले. नहुष, ययाती, कार्तवीर्य, अर्जुन असे अनेक राजे त्यांच्या वंशातले. सर्व विश्वाची रचना करणाऱ्या नारायणाच्या नाभिकमलातून जन्मलेले ब्रह्मदेव यांच्या पुत्रांपैकी एक अत्री प्रजापती होत. याच अत्रीचा पुत्र चंद्रमा होता. सर्व औषधी, नक्षत्रे व विद्वान लोक यांच्यावर राजा म्हणून ब्रह्मदेवाने चंद्रास अभिषेक केला. त्यावेळी त्याने राजसूय यज्ञ केला. आपल्या उच्च अधिकाराने गर्व झालेला चंद्र मदाने उन्मत्त झाला होता. त्यामुळे त्यांचे देवांचे गुरु बृहस्पती यांची पत्नी तारा हिला पळवून नेले. बृहस्पतींच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने व इतर देवदेवतांनी त्यास वारंवार सांगूनही त्याने तिला मुक्त केले नाही. बृहस्पतीने द्वेष केल्यामुळे शुक्र देखील चंद्राला जाऊन मिळाला. नंतर रुद्र बृहस्पतीने बाजूस आला. शुक्राबरोबर सर्व दैत्य दानवांनी चंद्रास सहाय्य केले. तर इकडे बृहस्पतीच्या सहाय्यास सर्व देव व त्यांचे सैन्य आले. या दोन्ही बाजूंचा घनघोर संग्राम झाला. अशा प्रकारे देव दानवांचे युद्ध चालू राहिल्याने त्रासून गेलेले सर्व विश्व ब्रह्मदेवास शरण आले.
ब्रह्मदेवाने शुक्र, दैत्य, दानव यांना शांत केले आणि युद्ध थांबवले. तारा बृहस्पतीला परत केली, परंतु तिला गर्भ राहिलेला पाहून बृहस्पती म्हणाले, हे अनुचित होय. माझ्या स्त्रीने दुसऱ्याचा पुत्र वाढवू नये, म्हणून तो बाहेर काढून फेकून दे. त्याप्रमाणे तिने हळदीच्या झाडीत गर्भ टाकून दिला. त्या गर्भाने आपल्या तेजाने सर्व देवतांचे तेज फिके पाडले. त्याबरोबर त्या सुंदर व तेजस्वी बालकाला घेण्यासाठी बृहस्पती व चंद्र दोघेही तेथे आले. तेव्हा देवांना प्रश्न पडला. त्यांनी तिला विचारले, हा पुत्र बृहस्पतीचा आहे की चंद्राचा? तेव्हा ती लाजून म्हणाली, चंद्राचा. ते ऐकून चंद्राने त्याला जवळ घेतले आणि म्हणाला, वा, हे पुत्रा, तू अत्यंत बुद्धिमान आहेस, म्हणून तुझे नाव बुध होय. हाच बुध व इला यांचा पुत्र म्हणजे पुरुरवा होय. तो दानशूर, यज्ञ करणारा व तेजस्वी होता. मित्र वरुणाने उर्वशीला शाप दिल्याने तिला मृत्यूलोकात येऊन राहावे लागले. तिच्या दृष्टीत सत्यभाषी, रूपवान, बुद्धिमान असा राजा पुरुरवा पडला. आपली मान मर्यादा, स्वर्गसुख यांना बाजूस सारून ती त्यांच्याकडे आली. त्यानेही त्या सुलक्षणी श्रेष्ठ स्त्रीला पाहिले. तेव्हा तो तिच्यावर आसक्त होऊन म्हणाला, तू मला हवी आहेस. तू मजवर प्रसन्न होऊन तुझे प्रेम मला दे. तीही लाजेमुळे तुटकपणे म्हणाली, जर तुम्ही माझी प्रतिज्ञा पाळाल तर मी तसे करेन. राजा म्हणाला, कोणती प्रतिज्ञा? तेव्हा ती म्हणाली, माझे 2 लहान मेंढे नित्य माझ्याजवळ राहतील. मी तुम्हाला कधीच नग्न पाहू शकणार नाही आणि तू हेच माझे जेवण असेल. मग उर्वशी तेथे राहू लागली. राजा पुरुरव्यांनी दिवसेंदिवस वाढते सुख उपभोगीत रमणीय ठिकाणी दिवस घालवले. अशा प्रकारे अनेक वर्ष गेली. स्वर्गलोकातील अप्सरा, गंधर्व, सिद्ध यांना उर्वशीचा अभाव जाणवू लागला. त्यामुळे विश्वावसू नावाच्या गंधर्वांनी ते मेंढे पळवून नेले. राजा त्याला मारायला उठला, परंतु राजाकडून प्रतिज्ञा मोडल्याने उर्वशी तात्काळ निघून गेली. गंधर्वाकडून राजाने ते मेंढे मिळवले व तो घरी परतला. परंतु तेथे उर्वशी नसल्याने तो अस्वस्थपणे तिला शोधित भटकू लागला. कुरुक्षेत्रातील पद्म सरोवरात आपल्या मैत्रिणीसह जलक्रिया करणारी उर्वशी त्यास दिसली. तो तिला रागाने बोलू लागला. तेव्हा ती म्हणाली, महाराज, अविवेकीपणा करू नका. मी गर्भवती आहे. 1 वर्षाने तुम्ही येथेच या. मी तुम्हाला 1 दिवस फक्त तुमच्या जवळ राहीन. मी आता आपल्या स्वर्गास परत जाते. ते ऐकून पुरुरवा तेथून निघाला. 1 वर्षाने तो तिथे आला. तेव्हा तिने त्यास आयू नावाचा पुत्र दिला. 1 दिवस तिच्याबरोबर घालवून तो जायला निघाला. तेव्हा उर्वशी म्हणाली, आपले परस्परांवरील प्रेम पाहून गंधर्व तुम्हाला वर देणार आहेत. तो म्हणाला, मी तर आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवला आहे. माझी सर्व इंद्रियेही सामर्थ्यवान आहेत. माझे बंधू बांधव, सैन्य, खजिना सर्व काही संपन्न आहे. त्यामुळे मला तू सोडून काहीही नको. ते ऐकून गंधर्वांनी त्यास एक अग्नीचे भांडे दिले. उर्वशी प्राप्त होण्याची इच्छा धरून त्या अग्नीने विशिष्ट प्रकारे यज्ञ करायला त्यांनी सांगितले. तो अग्नी घेऊन निघाला. रानात रात्र झाली असताना तो झोपला. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, अरे, आपण फक्त अग्नीच घेऊन आलो, उर्वशीला तर आणलेच नाही. तिला आणावे म्हणून तो ताबडतोब गंधर्वलोकी गेला. काही वेळाने त्याला वाटले, अरे, गंधर्वांनी तर उर्वशी मिळण्यासाठीच हा अग्नी दिला आहे. यज्ञ केला की ती आपसूक येईल असे म्हणून तो पुन्हा परत फिरला. पण त्याला ते भांडे कुठेच दिसेना. त्या जागी तो पिंपळाचा वृक्ष मात्र त्याला दिसला. तो पिंपळाचा वृक्षच त्याने तोडून घेतला आणि तो आपल्या राजधानीस आला. त्या पिंपळाच्या अरणीचे भांडे बनवून त्याने त्या झाडाच्या लाकडांनी अग्नी पेटवून त्याने गंधर्वांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञ केला. तेव्हा त्याला उर्वशीची प्राप्ती झाली. नंतर कधी तिचा वियोग झाला नाही. रुचिकाची कथा. पराशर ऋषी सांगू लागले, त्या राजा पुरुरवा व उर्वशी यांचे 6 पुत्र होते. त्यांची नावे आयु, धीमान, अमावसू, श्रतायू, शतायू, श्रुतायू आणि आयुतायू ही होत. त्यापैकी भीम याचा पणतू जन्नू होता. एकदा त्यांची सर्व यज्ञशाळा गंगेच्या पाण्याने व्यापली.
तेव्हा त्याने रागाने समाधी लावली. यज्ञपुरुषाला आपल्या हृदयात स्थान करून त्याने सर्व गंगा पिळून टाकली. त्यामुळे देवांनी त्याची विनवणी करून गंगेला मुक्त करायला सांगितले. अशा रीतीने त्याच्या शरीरातून गंगा बाहेर पडली. जणू त्याने तिला पुनर्जन्म दिला. म्हणून जन्नूची मुलगी जान्हवी ह्या नावाने गंगा प्रसिद्ध झाली. त्यानंतर 5 पिढ्यांनी कुशांब नावाचा राजा झाला. त्याने जप करून इंद्राला प्रसन्न केले. त्याच्या इच्छेप्रमाणे इंद्राने त्याच्या पोटी अवतार घेतला. या पुत्राचे नाव गाधी होते. त्याची कन्या रुचिक या ऋषीला हवी होती. रुचिक हा अत्यंत रागीट व वृद्ध विद्वान होता. म्हणून त्याला आपली कन्या द्यायला नको अशा विचाराने गाधीने एक अट घातली. चंद्रासारखे तेजस्वी, वाऱ्यासारखे वेगवान, काळे कान असलेले 1000 घोडे द्यावेत अशी ही अट होती. तसेच 1000 घोडे वरुणाकडून घेऊन रुचिकाने गादीस दिले. तेव्हा राजाने आपल्या कन्येचा विवाह रुचिकाशी लावून दिला. काही दिवसांनी महर्षी रुचिकाने पुत्र होण्याच्या इच्छेने एक यज्ञ केला आणि भाताचे 2 पिंड सुद्धा केले. पैकी एक क्षात्रवृत्तीचा मुलगा व्हावा म्हणून असलेला पिंड तिच्या आईसाठी त्याने दिला आणि दुसरा सत्ववृत्तीचा पुत्र होण्यासाठी असलेला पिंड त्याने तिला खायला सांगितले. परंतु त्या दोघींच्या भाताच्या पिंडाची अदलाबदल झाली. महर्षी रुचिक तप करायला गेला तेव्हा काही काळाने परत आला. त्याने आपल्या पत्नीस पाहताच त्याला अदलाबदल झालेली समजून आली. तेव्हा तो म्हणाला, हे सत्यवती, तू हे काय केलेस? तू निश्चित तुझ्या आईसाठी दिलेला पिंड खाल्ला आहेस. त्यामध्ये मी सर्व ऐश्वर, पराक्रम, शौर्य, बल असे गुण सिद्ध केले होते. तर तुझ्यासाठी दिलेल्या पिंडात शांती, ज्ञान आणि असे सात्विक गुण सिद्ध केले होते. परंतु आता तू केलेल्या अदलाबदलीमुळे तुला क्षात्रवृत्तीचा भयंकर शस्त्रास्त्रे वापरणारा पुत्र होईल आणि तुझ्या आईला मात्र शांत वृत्तीचा पुत्र होईल. तेव्हा सत्यवतीने त्याचे पाय धरले आणि ती म्हणाली, माझ्याकडून ही अदलाबदल चुकून झाली आहे. माझा पुत्र तसा न व्हावा, नातू तसा झाला तरी चालेल. तेव्हा ऋषी म्हणाले, ठीक आहे. रुचिकाने सांगितल्याप्रमाणे पुढे त्याची पत्नी सत्यवती हिला जमदग्नी आणि तिची आईस विश्वामित्र असे पुत्र झाले. इक्ष्वाकू काळात जन्मलेल्या रेणुकेशी जमदग्नीचा विवाह झाला. त्यांना परशुराम हा पुत्र झाला. तो विष्णूचा अंश होता. विश्वामित्रांच्या अनेक पुत्रांपासून कौशिक गोत्र बनले. काश्य वंश वर्णन. श्री पराशर म्हणाले, पुरुरव्याचा मोठा मुलगा आयु याचा विवाह राहूच्या मुलीशी झाला. त्याचा मुलगा क्षत्रवृद्ध नावाचा होता. क्षत्रवृद्ध नावाच्या सुहोत्र नावाच्या पुत्रास गुस्समत नावाचा पुत्र झाला. याचा पुत्र शौनक हा प्रसिद्ध झाला. सुहोत्राचा दुसरा मुलगा काश्य नावाचा होता. काशीचा राजा काश्यय हा त्याचा पुत्र होता. काश्ययाचा नातू दीर्घतपा हा होता. त्याच्या पोटी धन्वंतरी जन्मला. हा धन्वंतरी सदा तरुण देह असलेला होता. याला सर्व शास्त्रांचे मान होते. त्याने आयुर्वेदाचे 8 भाग रचले. त्यांच्यानंतर 7व्या पिढीत अलर्क नावाचा राजा झाला. हा दीर्घायुषी व सदा चिरतारण्य राजा होऊन गेला. त्यानंतर 11 पिढ्यांपर्यंत हा काश्यवंश राज्यपद उपभोगत होता.